गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदांची निवडणूक होणार आहे। त्यातील गडचिरोली नगर परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गडचिरोली नगर परिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे। विकासाचे मुद्दे पुढे करत उमेदवार प्रचार करतात, त्यामुळे जनता आता कुणाला साथ देतेय हे पाहावं लागेल। गडचिरोली नगर परिषदेवर कुणाची सत्ता? गडचिरोलीकरांचा कुणाला कौल? भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये लढत। गडचिरोलीतील नगर परिषद निवडणूक लक्षवेधी ठरली आहे। अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। गडचिरोली नगराध्यक्ष पदावरून सर्वच पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली। सर्वांसमोर बंडखोरांचं आव्हान होतं, मात्र अनेकांनी माघार घेतल्यानं बंडखोरीचा धोका टळला। मात्र आता गडचिरोली नगर परिषदेमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच मुख्य लढत होणार आहे। भाजपनं नुकत्याच प्रवेश केलेल्या प्रणोती निंबोरकर यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं अश्विनी खोब्रागडे यांना उमेदवारी दिली आहे। तर सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। तर काँग्रेसनंही कविता पोरेड्डीवार यांना रिंगणामध्ये उतरवलंय। विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचं भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना म्हटलंय। 1-2 महिन्यापासून जेव्हा परस्पर लोकांशी भेटत आहोत आणि प्रत्येक जे प्रभागात आम्ही फिरत आहोत, तर त्यात सर्वात जास्त समस्या आहे नाल्यांची, रस्त्यांची आणि लाईट्स। तर पहिले तर त्या गोष्टी लोकांच्या सर्वात जास्त ज्या समस्या आहेत त्या आम्हाला पूर्ण करायच्या आहे आणि त्यासाठीच मला वाटतं की जनतेचा मला त्यासाठी पाठिंबा आणि आशीर्वाद आणि सहकार्य जर राहिलं तर या 5 वर्षात या सगळ्या गोष्टी मी सुधारू शकणार आहे। जसं आता नाल्यांचं आहे, रस्त्यांचं आहे, जसं जड वाहन चालले आहेत, गटर लाईनचं आहे, प्रत्येक इत्यादी खूप असं समस्या आहे की आता ते आपल्याला गडचिरोलीमध्ये विकास करण्याची वेळ आलेली आहे। त्या समस्यासाठी मी इथे उभी आहे। नाले निर्मिती, स्वच्छता आणि वाढती लोकसंख्या सोबतच आरोग्याच्या सोयी आणि शहरी आवास योजनेची अंमलबजावणी असे अनेक मुद्दे उमेदवारांकडून समोर आणले जात आहेत। मात्र जनता एका अनुभवी उमेदवारालाच निवडून देईल असा विश्वास काँग्रेस उमेदवार कविता यांनी व्यक्त केलाय। थोडासा प्रशासनाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला लोकांनी प्राधान्य द्यावं एवढं निश्चित आहे, कारण अनुभव ही आपल्याला मोठी देण असते की ज्याच्यातून आपण प्रशासन उत्तम प्रकारे चालवू शकतो। आणि म्हणून मला आवाहन आहे मतदारांना की त्यांनी उत्तमपणे प्रशासन सक्षम, जी स्वतःच्या निर्णय क्षमतेने काही निर्णय घेईल अशा व्यक्तीला त्यांनी प्राधान्य द्यावं। मतदानाला काहीच दिवस शिल्लक असल्यानं उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय। भाजप आणि राष्ट्रवादीनं युवा चेहरे रिंगणामध्ये उतरवलेत, तर काँग्रेसनं एक अनुभवी उमेदवार दिलाय। त्यामुळे गडचिरोलीची जनता कुणाला कौल देतेय आणि गडचिरोली नगर परिषदेवर कुणाची सत्ता येणार हे जनता 2 डिसेंबरलाच ठरवेल। आशिष अंबाडे, झी 24 तास, गडचिरोली।